बघा, ज्या वेळेस उदाहरणार्थ तुम्हाला रेल्वे शिकत असताना तुम्हाला युनिट समजायला पाहिजे, काय कशात मोजतात 2 लिटर मध्ये, भाजीपाला किलो मध्ये, तसं काहीतरी वेळ जी वेळ जी असते ती ताशी असते, कधी सेकंदात असते, अंतर असतं ते कधी मीटर मध्ये असतं, कधी किलोमीटर मध्ये असतं. अशा वेळेस ज्यावेळेस किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंदात करायचं असेल त्यावेळेस किलोमीटर पर आवरला 5 लिटरने गुण. फॉर एक्झाम्पल 72 किलोमीटर पर आवर चे मीटर पर सेकंदात रूपांतर करा. असा प्रश्न आहे. किलोमीटर पर रूपांतर कशा मीटर पर सेकंदात. आपण नियम काय सांगतो, किती करावं लागेल, बरोबर, कशाला, किलोमीटर पर आवर. त्याच्या अलीकडे काय संख्या आहे, 72. मग काय करायचं, 72 गुणिले 500, बरोबर, 18 का 18 चौक 72, 4 पंचे 20 मीटर पर सेकंद. तर ज्या वेळेस मीटर पर सेकंदाचे रूपांतर किलोमीटर पर सेकंद करायचं असेल त्यावेळेस 18/5 ने गुणा. समजा 20 मीटर पर सेकंदाचे किलोमीटर पर मध्ये रूपांतर करा. कशाचे, मीटर पर सेकंदाचे, कशा, किलोमीटर पर आवर. तर किती करावं लागेल, 18/5, 20 गुणिले 18 समजतंय का. जी संख्या असेल त्याला 5 ने गुणून घ्यायचं. 5 एका 5 चौक 20, 18 चौक 72 किलोमीटर पर. नियम समजून घ्या आपण. नंतर रफ्तार. ज्यावेळेस रेल्वे व्यक्ती, वृक्ष, खांब यांना ओलांडते तेव्हा ती रेल्वे स्वतःच्या लांबीचे अंतर पार करते. उदाहरणार्थ बघा, आता एक व्यक्ती, उदाहरणार्थ एक दिलं असेल, एक तर व्यक्ती दिलं असेल, एक तर वृक्ष, एक तर खांब. असं नाही की व्यक्ती वृक्ष खांबावर व्यक्ती बसला असेल तर ठिकाणा ज्यावेळेस ओलांडते त्यावेळेस समजा एखादी 200 मीटर लांबीची रेल्वे, कितीची, 200 मीटर, ती व्यक्ती, वृक्ष आणि खांब यांना ओलांडत असेल त्यावेळेस ती फक्त किती अंतर पार करेल, अंतर काय घ्यायचं त्यावेळेस, नेहमी 200 असतात फक्त रेल्वेची लांबी. ठीक आहे. ज्यावेळेस रेल्वे पूल, बोगदा, प्लॅटफॉर्म यांना ओलांडते तेव्हा ती रेल्वे स्वतःची लांबी अधिक पूल अधिक बोगदा किंवा प्लॅटफॉर्म तिघांपैकी कोणते एकच असेल. तर प्लॅटफॉर्म, पूल, पुलार, बोगदा असं असताना एकच कोणते. समजा एखादी 200 मीटर लांबीची रेल्वे 400 मीटर पुलास ओलांडली. अंतर काय घ्यायचं, मग अंतर्भूत काय ना 200 अधिक 400 किती आलं, समजतंय. कधी काही असे उदाहरण, समजा 2 रेल्वे एकमेकांच्या एका दिशेने जात असतात किंवा 2 रेल्वे एकमेकांच्या विरुद्ध दिशेने येत असतात, असे ज्यावेळेस प्रश्न असतात त्यावेळेस सापेक्ष वेग हा 2 प्रकारे घेतला जातो. ज्यावेळेस दोन व्यक्ती किंवा 2 रेल्वे एकमेकांच्या
विरुद्ध दिशेने जात असतील तेव्हा त्यांचा सापेक्ष वेग हा वेगाची ज्यावेळेस दोन व्यक्ती किंवा दोन रेल्वे एकाच दिशेने जात असतील तेव्हा सापेक्ष वेग बरोबर वेगांची वजाबाकी ठीक हे पाठच करा जे तुम्हाला नेमून देतो ते पाठच करा बिलकुल नियम 7वा ज्यावेळेस अंतर विचारलं त्यावेळेस वेग गुणिला वेग 8 नंबर ज्यावेळेस वेग काढायचा असेल अंतर भागीला वेळ लास्ट ज्यावेळेस वेळ काढायचा असेल अंतर भागीला वेळ. तीन नियम खूप महत्त्वाचे असतात. इतर नियमात तिथं आहेतच पण हे पण समय काढायचा आपल्याला समय सूत्र काय लिहिलं आपण आताच वेळ गुणिले अंतर भागीला वेग अंतर किती आहे 150 बघा आता इथे तुम्हाला दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट तर आपल्याला काढायचं काय का समजायला पाहिजे लग्नवाला समय द्या आता समयचं सूत्र काय आहे म्हणजे 3 दिली तो दूरी दूरीने या दूरी ती भागीला 4 बरोबर. आता एक गोष्ट तर नक्की जे अंतर दिले अंतर कशात आहे मीटर मध्ये बरोबर. इथे 150 जी चाल आहे ती कशात आहे किलोमीटर पर आवर. ठीक आता काढायचं काय आपल्याला समय समय कशात असेल सेकंदात बरोबर समजतंय ना. दोन्ही मीटर मध्ये चाल ताशी आहे म्हणजे किलोमीटर पर आवर आणि समय काय करायचं आपल्याला सेकंदात. ज्या वेळेस आपण किलोमीटर पर आवरचे रूपांतर मीटर पर सेकंदात करतो त्यावेळेस कशाला बोलतो 518 बरोबर. आता समय सूत्र काय दूरी दूरी किती 150 चाल किती 54 गुणिला 500 समजते 18 भागले बोला ना काय तो आता गुणिले 5 1 5 5 3 0 बरोबर आहे का किती भाग देणार आता 8 1 18 3
54. तेच पाहिजे 3 3 आहे का? आता हा सुद्धा भेटला, तो काय भेटला 10 सेकंद. किती समजलं का? ते 18. काय काढायचं आपण समय काढायचा आहे, त्या काढायचा आहे दुरी. दुरी किती आहे? तर किती दुरी? किती दुरी? 200 मीटर. चाल किती आहे? 7. आपल्याला समय मध्ये सेकंद काढायचा आहे. 18 चे 5 ने घेता 5 चे आता कुठे जाणार? बरोबर. आता 0 गेला 6 1 6 7 3 18 5 1 5 5 4 4 3 12 सेकंद. आकडेमोड करता आले पाहिजे फक्त, बाकी काही नाही. उत्तर होतात. बघा उदाहरणात काय काय दिलं ते बघून घ्यायचं. पहिली गोष्ट तर काय काढायचं आहे? लंब. तर सूत्र लिहून दुरी बरोबर समय गुणिले. ठीक है. आता एक ट्रेन 120 किलोमीटर की गति से चलते हुए एक खंबे को 9 सेकंड में पार करती है. आता अंतर मीटर मध्ये काढायचं. वेग कशात आहे? किलोमीटर पर आवर मध्ये. ज्यावेळेस किलोमीटर पर आवर रूपांतर आपण मीटर पर सेकंदात करतो, किलोमीटर पर आवर किती म्हणतो? 518. आता समय किती? 9 सेकंद. चाल किती आहे? 120 गुणिले 5 बरोबर. आता 9 गुणिले 120 गुणिले 5 भागिले 8. 9 1 9 9 दुनी 18. बे कमी बेस करतो 12 60 गुणिले 5 6 35 180 भागिले 90 गुणिले 5000 टाका. उत्तर येऊन जाणार. बघा चुकीचं आहे. आता काय विचारलेलं आहे? समय. सूत्र लिहून द्यायचं. समय बरोबर दुरी
भागेला 4 दुरी किती आहे 180 4 किती 90 गुणिला 5 चे 18 18 कुठे जाणार बरोबर शून्य गेला 9 × 9 9 दुनी 18 बरोबर आहे ना 8 2 8 भागीला 5 18 दुनी 36 भागीला 5 5 × 7 = 35 किती उरले 1 पॉइंट 5 दुनी 10 म्हणजेच काय 7.2 सेकंड. साठ किलोमीटर प्रति आवर्स की गति से चलने वाली एक रेलगाड़ी एक पोल को 9 सेकंड में पार करती है तो ट्रेन की लंबाई ज्ञात कीजिए. आता लंबाई म्हणजेच काय दुरी बरोबर समय गुणिला 4 जी दूरी असतात किती बर ती दूरी कशात असेल मीटर मध्ये 150 बर समय किती आहे 9 सेकंड 4 60 गुणिला 5 चे 8 बरोबर 9 × 9 9 दुनी 18 बेक बेक 6 शून्य होईल 5 × 53 लागा हो 150